काहीतरी टेन्शन त्यांच्या डोक्यावर आलंय. मी उभा असताना समोर बसलेले सर्व कामगार एकदम भर बघायला लागले. अशा करता कारण वरती मेझॅनाईन फ्लोअरवर काय चाललंय हे दिसायचं. सुर्वे शेजारच्या डिपार्टमेंटमधनं मेझॅनाईनवरनं माझ्या डिपार्टमेंटला आलेले दिसले आणि सुर्वे बघितल्याबरोबर कामगारांच्याही लक्षात आलं की काहीतरी ॲक्शन होणार असं दिसलं. एबीसी बाईंना त्यांनाही गोष्ट लक्षात आली की अरे कोणतरी मोठी व्यक्ती आलेली आहे. ती घाई घाईनी ती मेझॅनाईनमधनं एक जो जिना खाली यायला होता त्या जिन्याच्या टोकाला जाऊन गेले. त्या ठिकाणी आमच्याकडे 2 नोटीस बोर्ड असायचे, एक मॅनेजमेंटचा नोटीस बोर्ड आणि एक युनियनचा नोटीस बोर्ड. त्याला जागा द्यावी लागायची. त्या युनियनच्या नोटीस बोर्ड समोर अशी जाऊन उभी राहिली. सुर्वे असे आले हे तिला दिसत होतं आणि ते असे जाणार होते कारण मी मध्ये उभी होती, त्यांना इकडे जायचं. ती अशी उभी राहून नोटीस वाचत होती. सुर्वे उतरले, 2 फूट तिच्यात आणि त्यांच्यात अंतर ठेवलं आणि असे मागून या बाजूला आले. या ठिकाणी येताच ही वळली आणि तिने अंगावर झेप घेतली सुर्व्यांच्या. वास्तविक तो कुठल्या टॉप कशा म्हणजे भूमिकेवर आलेला माणूस. तिने त्यांच्यावर अक्षरशः फिजिकल हल्ला केला. शर्ट धरून फाडला, फटाफट मारलं त्यांना, खांद्यावर मारलं, हातावर मारलं. मी माझ्या समोर चाललेलो, मी ओरडतोय तिच्यावर की बाई काय करताय तुम्ही. सुर्वे मला ओरडले काही झालं तरी तिला शिवू नको. तू तिला शिवला, तिने जर तुलाही अडकवला तर आपलं संपलं, तर तिला शिवू नको. आणि असं करत करत आम्ही पुढे पुढे असे 3-4 जण पुढे पुढे चाललो होतो. उजव्या बाजूला वर्कर्सचं रेस्ट रूम होती. तिथे वर्कर्स असतात. त्या वेळेला एकही वर्कर हजर नव्हता. म्हणजे लोकांपर्यंत टीप गेलेली होती. तिथे खाली जाऊन काहीतरी त्या जागेचा वल्गर या दृष्टीने उपयोग करायचा. कपडे फाडायचे तिने स्वतःचे आणि काही असं करावं अशा प्रकारचा उल्लेख असा. मी आणि आणखी काही पुढे ॲक्शन घेऊ नये म्हणून सुर्वे माझ्यावर ओरडले. ते ओरडले की मला यशवंतराव म्हणायचे, यशवंतराव हात पॅन्टीच्या खिशात घाला. म्हणून मला हात माझ्या पॅन्टीच्या खिशात घालायला लागले जेणेकरून मी त्या बाईला हात लावणार. आणि आम्ही तिघे असे आणखी पुढे गेलो. समोर फॅक्टरी मॅनेजमेंटचं ऑफिस होतं. तिथे फायनान्स डायरेक्टर आले होते. त्यांनी हा प्रकार पाहिला खिडकीतून आणि तिथून धावत खाली आले. जिना उतरून आले, आमच्या इथे आले. सुर्व्यांच्या शर्टावर हात मारला आणि सुर्व्यांचा शर्ट त्या बाईंच्या हातातून सुटला. हे होत असेपर्यंत युनियन लिडर्सला बातमी केली होती कारण त्यांनीच हा प्रकार प्लॅन केलेला होता. हाडके स्वतः आणि तातूसकर दोघं जण. मला वरनं फोन आणि इन्स्ट्रक्शन आल्या की तू तुझ्या केबिनमध्ये जाऊन बस आणि बाईंना गेट पास देऊ नको. गेट पास अशा करता की तुम्हाला फॅक्टरीच्या बाहेर परवानगी जायला. मी जाऊन बसलो. ती आली आतमध्ये, मला बाहेर जायचं. मी काही बोललो नाही. मला बाहेर जायचं आहे म्हटलं. मी गेट पास देणार नाही. तुम्हाला द्यायला लागेल म्हटलं. मी देणार नाही. एवढं होईपर्यंत हाडके तिथे आहे. तांबे ते काय चालवले तू, गेट पास द्या बाईला म्हटलं. देणार नाही. हा एवढाच वादविवाद झाला. बाहेर लोकांना सगळ्यांना कळलं की काय झालं असावं. मला पुन्हा मेसेज आला आणि तो मेसेज लोकांच्या बरोबर पाठवला जातो की तुला सुर्व्यांच्या बरोबर लोणी पोलीस स्टेशनला जायला लागणार आहे, ताबडतोब तयारी. हिने काय करावं. ही तिथनं निघाली, ती फॅक्टरीच्या गेट पाशी आली. तिथे आमची दवाखाना तिथे असायचा कामगारांचा. तिथे जो कंपाऊंडर होता त्याला सांगितलं अरे मला भयंकर त्रास होतोय, मला बाहेर जायचंय, तू गाडी करून मला गेट पास दे. त्याला हे माहीत नाही आतमध्ये काय चाललंय कारण त्याच्या जागेपासून माझ्या इथे यायला 8 मिनिटं चालत यायला लागायची. त्याने गेट पास दिला आणि ती गेट पास घेऊन ती गेली बाहेर. हाडके बाहेर 2 मोटरसायकल ठेवलेल्या होत्या. हा सगळा प्री प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी होती. त्याच्यावर तिला पिलियनवर बसवली आणि आमच्या आधी त्यांचा हेतू काय होता, आमच्या आधी पोलीस कमिशनर
दुसरा नंबर ज्याचा लागतो त्याला महत्त्व राहत नाही की ती रिॲक्टिव्ह असते. ही प्रोॲक्टिव्ह पोलीस कंप्लेंट व्हावी या दृष्टीने तिने हा प्रकार करून घेतला. तिने म्हणण्यापेक्षा युनियनने हा प्रकार केला. तेवढ्यात मग सुर्वे आणि सिक्युरिटी ऑफिसर, ते सिक्युरिटी ऑफिसर हे एक्स आर्मी होता माणूस, कॅप्टन होता, कॅप्टन कदम. ते आले, त्यांच्या हातामध्ये वर्दीचा एक शर्ट होता. मी त्यांना विचारलं, म्हटलं हे काय घेतले बरोबर? वर्दी आहे म्हणले माझी. म्हटलं बरोबर काय, ते कळेल पुढे गेले. म्हटलं मी, सुर्वे, कदम आणि ड्रायव्हर आम्ही गाडी घेऊन दोन्ही गावात आलो. तिथे पोलीस स्टेशनला गेलो तर आम्हाला समोरच ही मंडळी परत जाताना दिसली. रेणू तिचं नाव, ABC मी म्हणतोय पण नाव रेणू पोरगी. त्या बाई तिथे आणि त्यांचे सगळे सहकारी तिथे आम्हाला बघितल्यानंतर ते गेले, पण तत्पूर्वी कंप्लेंट लॉन्च केली त्यांनी. आम्ही गेलो, सुर्वे या पोलीस स्टेशनमध्ये गेलो. हे जे आहेत का सरनोबत या आडनावाचा पोलीस सब इन्स्पेक्टर होता. त्यांनी सगळी कंप्लेंट, ते सगळं जे प्रोसिजर असतं ते सगळं पूर्ण केलं. या लेवलला युनियन येईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे सुर्व्यांवर फिजिकल असॉल्ट ज्याला म्हणतात तो होईल असं वाटलं. आणि हे झाल्यानंतर मॅनेजमेंटला दुसरा पर्याय नव्हता की उद्याला जर एखादा जीव घेणा असॉल्ट झाला तर बाहेर फिलिप्सची लायकी नाही कामाला जायची असा अर्थ होईल. ह्याच्यावर अतिशय कडक ॲक्शन घेतलं. पुढच्या 3 आठवड्यामध्ये असे सगळे वेचून काढले गेले. प्रिझन डायरीचा त्याच्यामध्ये उपयोग झाला की कुठे काय झालं आणि कोण जबाबदार होतं. आणि अशाना पेंडिंग एन्क्वायरीला सुरुवात केली नव्हती, पेंडिंग एन्क्वायरी म्हणून सगळ्यांना सस्पेंड केलं. आणि हे मग काम सोपं झालं कारण एक मोठा विरोध फॅक्टरीतला संपला होता. सुर्व्यांच्यावर झालेला हल्ला हा त्यांना सहानुभूती देऊन गेला. विशेषतः महिला कामगारांची सहानुभूती त्यांना मिळाली की युनियनने हे करायला नको. आणि त्यातून ते माझ्या डिपार्टमेंटच्या माझी ऑपरेटर मला अक्षरशः तोंड दाखवायला जागा नव्हती, पण सुदैवाने कोणी त्या स्वरूपाची रिॲक्शन व्यक्त केली. लोकांना कल्पना होती काय थराला गोष्टी केल्या. मित्रांनो, हे युनियनशी झालेलं एक प्रकारचे युद्ध यशस्वीपणे जिंकलं हे खरं आहे, पण मॅनेजमेंटला यातनं काहीतरी धडा मिळाला की मुळात या लेवलपर्यंत ही गोष्ट वाढवूनच द्यायची नाही. म्हणजे ते तुम्ही त्याच क्षणी ॲक्शन घेऊन त्या माणसाला बाहेर काढा. हे केलं असतं तर या प्रकारच्या घटना घडल्या नसत्या, टाळता आल्या. याच्यानंतर काही गोष्टी घडल्या. किती वेळ गेले आले कुठे हो नाही बोललो ना बोल.